8वी मध्ये आपण डायरेक्ट मेथड पाहिली होती डिव्हिजन मेथडची. आता 9वी मध्ये आपल्याला सिंथेटिक डिव्हिजन मेथड एक पाहायचं आणि लिनियर मेथड एक पाहायचं. तर दोघांमध्ये आधी डायरेक्ट मेथडमध्ये आणि सिंथेटिक डिव्हिजन मेथडमध्ये फरक काय ते सांगतो तुम्हाला. आपण एक एक्झाम्पल घेऊ. समजा मला डिवाइड करायचे x+2 न डिवाइड करायचे. कोणाला डिवाइड करायचे तर इथं आहे समजा x⁴ + 8 आहे, किंवा इथे क्यूब घेतो मी, x³ + 8 घेतो मी आणि ह्याला आपल्याला डिवाइड करायचे. फोर्थ म्हणलं की अजून जास्त स्टेप वाढतात तिथं. आता इकडे जर दोन टर्म असतील, ज्या संख्येनं किंवा ज्या आपण एक्सप्रेशननं भाग घालतोय त्याच्यामध्ये जर दोन टर्म असतील तर तुमचं मधलं हे तुमचं कोएफिशियंट फॉर्म मध्ये असलं पाहिजे. कोएफिशियंट नाही, इंडेक्स फॉर्म मध्ये असलं पाहिजे. कोएफिशियंट फॉर्म आपण सिंथेटिक डिव्हिजन मध्ये घेणार आहोत. इंडेक्स फॉर्म मध्ये असलं पाहिजे. फक्त एकच एक्स असतं तर डायरेक्ट भाग घातला असतो आपण त्याला. पण आता इथे एक्स नाही, फक्त इथे काय x+2 आहे. त्याच्यामुळे ह्याला आपल्याला काय करावं होतं, इंडेक्स फॉर्म मध्ये लिहावं होतं. इंडेक्स फॉर्म मध्ये म्हणजे काय, तर ह्याच्या जे पॉवर असतात ते डिसेंडिंग ऑर्डर मध्ये असली पाहिजेत. शेवटला मी घेतो 8. मध्ये काय असलं पाहिजे मग, इथं क्यूब आहे, क्यूबच्या नंतर काय असलं पाहिजे, स्क्वेअर. स्क्वेअर आहे का आपल्याकडे, नाही, म्हणून 0x स्क्वेअर घेऊ. प्लस काय असलं पाहिजे, x असलं पाहिजे. सो 0x आणि प्लस पुन्हा कॉन्स्टंट असला पाहिजे. ठीक आहे. सो हा जो +8 आहे त्याला आपण इथे घेऊ. आता हे तुमचं इक्वेशन तयार झालं. आपल्याला क्वेश्चन कसा होता, तर x³ बघा क्वेश्चन काय होता, x³ + 8 ह्याला डिवाइड करायचं होतं आपल्याला कशानं, x+2 न. हा 1 नंबरचा आपला क्वेश्चन होता आणि आपण डायरेक्ट मेथडने करणार होतो. याला कोणती मेथड आहे, डायरेक्ट मेथड. ह्याच्यानंतर आपण हेच एक्झाम्पल सिंथेटिक डिव्हिजन मेथडनं आपण पाहू. म्हणजे दोघांमध्ये तुम्हाला फरक काय, कंपॅरिझन लगेच समोर कळेल तुम्हाला. कोणतं सोपं जाते ते पण कळेल तुम्हाला. आता मला काय करायचं, डायरेक्ट मेथडने याला डिवाइड करायचे. काय करायचं मग, तर इथं माझ्याकडे एक्सच्या डोक्यावर काय ना म्हणजे 1 आहे. माझ्याकडे 1 x आहे, मला 3 x पाहिजेत. किती एक्सची कमतरता आहे, 2. जे कमी आहेत ते वर लिहायचे. x² वर लिहिलं मी. x × x² काय येते, x³ येते. परत या +2 न पण करावं ते, +2 × x² + 2x². आता या स्टेपला प्रत्येक वेळेस सबट्रॅक्शन करायचं. सबट्रॅक्शन करायचं म्हणजे साईन चेंज करायचं. इथे काय ना म्हणजे काय होतं, प्लस होतं मायनस झालं, इथे प्लस होतं मायनस झालं. हे दोन कॅन्सल झाले. 0 - 2 किती येते, -2x². वरचा किती आला, +0x आला. जे इथे चिन्ह आहे तेच वर घ्या. इथे मायनस आहे, इथे वर घेतलं मायनस. मग आता बघा याच्या बाजूला काय ना म्हणजे 1 असणार आहे. इथे 1. 1चा पडा किती पर्यंत म्हणल्यानंतर 2 येणार आहे, 2 पर्यंत. 1 × 2 2 येते. ठीक आहे. 1 × -2 -2 आलं. आता x बघा, 1 x आहे, मला 2x पाहिजेत. वर किती घ्यावं लागेल, 1 x घ्यावं लागेल. सो x × x काय होईल, x² होते. आता पुढच्या पण करा, प्लस × मायनस, 2 × 2 = 4 आणि बाजूला किती येते, x येते. साईन चेंज करा. इथं मायनस होतं तर प्लस झालं, मायनस होतं तर प्लस झालं. हे दोन कॅन्सल झाले. 0 + 4 आन्सर किती येते, +4x येते. जे इथे चिन्ह आहे तेच वर घ्यायचं. इथे प्लस घेतो मी, इथे प्लस होतं तर इथे प्लस घेतो. आता चेक करा, वरचं घ्या, ती प्लस किती येते, 8. आता बघा इथं 1 आहे, 1चा पडा किती पर्यंत म्हणल्यानंतर 4 येणार आहे, 4 पर्यंतच. माझ्याकडे 1 x आहे, मला 1 x पाहिजे. वर घ्यायची गरज नाही, एक्स्ट्रा घ्यायची गरज नाही. सो 1x × 4 किती येते, +4x येते. प्लस × प्लस प्लस आणि 2 4 जा किती येते, 8. साईन चेंज करा. इथं मायनस येते, इथे मायनस येते, हे दोन कॅन्सल झाले. उत्तर किती येईल इथं, 0. म्हणजे तुमची बाकी किती आली, 0 आली. भागाकार किती आला, हे कोशंट आपण म्हणतो तर. कोशंट किती आला तुमचा, x² - 2x + 4. याला आपण भागाकार म्हणतो, भागाकार. आणि बाकी किती येते, रिमाइंडर. रिमाइंडर म्हणजेच बाकी असेल तुमच्याकडे किती, 0. ठीक आहे. हे 8वी मध्ये शिकले, त्याच्यामुळे याला जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही, डबल डबल होते तुमचं. आता आपल्याला पाहायचं आहे सिंथेटिक डिव्हिजन मेथड. सिंथेटिक डिव्हिजन मेथड. डिव्हिजन मेथड मराठीमध्ये याला म्हणायचं संश्लेषक. संश्लेषक भागाकार पद्धती.
भागाकार पद्धती. ठीक आहे. आता क्वेश्चन काय माझा, क्वेश्चन तोच लिहितो मी. किती आहे, एक्स क्यूब प्लस 8. ह्याला मला डिवाइड करायचे. कशाने डिवाइड करायचे, एक्स प्लस 2 न. आता भागाकार करण्याच्या अगोदर ते कोएफिशियंट फॉर्म मध्ये आहे का बघायचं. इंडेक्स फॉर्म मध्ये आधी लिहा, नंतर कोएफिशियंट फॉर्म मध्ये लिहायचे. आधी इंडेक्स फॉर्म मध्ये उत्तर त्या क्रमानं. अजित काय ते एक्स क्यूब आहे, त्याच्यानंतर स्क्वेअर असलं पाहिजे. स्क्वेअर आहे का आपल्याकडे, नाही. मग 0x स्क्वेअर घ्या. नंतर काय असलं पाहिजे, एक्स. एक्स पण नाही, 0x घ्या. नंतर काय असली पाहिजे संख्या, प्लस 8 आलं. आता ह्याला डिवाइड करायचे, कशाने डिवाइड करायचे, एक्स प्लस 2 न. ठीक आहे, एवढं कळतंय. सिंथेटिक डिव्हिजन मेथड ज्या ज्या दिवशी ज्या ज्या वेळेस तुम्ही करणार आहात त्या त्या वेळेस काय करायचं, अगोदर याला इंडेक्स फॉर्म मध्ये लिहायचं. तसं इकडे पण तसंच करत होतो आपण. 2 टर्मनं जर डिवाइड करायचं असेल तर आपण त्याला इंडेक्स फॉर्म मध्ये लिहूनच भागाकार करतो. एका टर्मनं करायचं असेल तर मग डायरेक्ट येते उत्तर. आता हे इंडेक्स फॉर्म मध्ये लिहिलं आपण. आता काय करायचं, एक उभी लाईन ओढा, एक रेष सोडायची, इथे एक रेष सोडायची, इथे एक रेष सोडायची, 2 रेष सोडायची आणि खाली एक लाईन ओढायची, 2 लाईन सोडायची. आणि वरच्या लाईन मध्ये लिहायचं काय, तर वरच्या लाईन मध्ये ह्याचा कोएफिशियंट फॉर्म लिहायचा. कोएफिशियंट फॉर्म, इंडेक्स फॉर्म, स्टँडर्ड फॉर्म शिकलेत आपण. ठीक आहे. मग हे वरचा क्वेश्चन मधला हा स्टँडर्ड फॉर्म आहे, हा इंडेक्स फॉर्म आहे. आता कोएफिशियंट फॉर्म म्हणजे काय, त्याचे सहगुणक घ्यायचे. याच्या बाजूला काय नाही म्हणजे काय असेल, एक असेल, तो एक घेऊ सुरुवातीला. इथे किती आहे, 0. पुन्हा इथे किती आहे, 0. इथे किती आहे, 8. ठीक आहे, हे आपण इथे नंबर लिहिले. प्रत्येकाचे फक्त कोएफिशियंट घ्यायचं, काहीच घ्यायचं नाही बाकीचं, फक्त कोएफिशियंट घ्यायचं. कोएफिशियंट घेतलो. आता इथं जो नंबर आहे त्याच्या अपोजिट नंबर इथे घ्यायचे. म्हणजे तिथे किती आहे, +2 आहे, त्याच्या अपोजिट नंबर काय असेल इथं, -2 असेल. कळते एवढे पहिले स्टेप. जे कोएफिशियंट आहेत त्याचे सहगुणक आहेत, एक्सच्या बाजूचे, एक्स क्यूबच्या बाजूचं, एक्स स्क्वेअरच्या, एक्सच्या, आणि शेवटला संख्या आहेत ते जशाच तसं घेतलं. ह्याच्या उलटी संख्या इथे लिहिली. आता याच्या पुढे आपण आता डिव्हिजन करायला सुरुवात करणार आहोत. मग डिव्हिजन कसं करायचं, तर पहिली संख्या जशाच तशी खाली घ्या. हे 1 ला 1 जशाच तसं खाली घेतलं. आता मल्टिप्लाय करा. -2 × 1 किती येते, तिरकस गुणाकार करायचं, पुढे लिहायचं. आणि बेरीज होईल बेरीज करायचं, वजाबाकी होईल वजाबाकी करायचं, काय नाही त्याला. -2 × 1 किती येते, -2. इथे लिहिलं -2. आता या दोघांची बेरीज होते का वजाबाकी होते, काही केलं तर -2च येणार आहे. 0 ऍड पण केलं आणि सबट्रॅक्ट पण केलं तर काय होणार आहे, -2च येणार आहे. आता इथे बघा, मायनस इंटू मायनस प्लस, 2 × 2 = 4. आता या दोघांची बेरीज करा, वजाबाकी करा, काय फरक पडणार नाही कारण 0 आहे तिथं. 0 + 4 किती येते, 4 येते, +4 आला. मग आता इथे बघा, मायनस इंटू प्लस मायनस, 2 × 4 किती येते, 8. 8 मधून 8 गेले, उत्तर किती येते, 0. हे शेवटला जे राहिले ते तुमचे बाकी असते. मग डायरेक्ट लिहून टाकायचे. इथे किती असेल, रिमाइंडर. बाकी किती आहे, बाकी तुमची 0 आहे. हे जे 3 शिल्लक आहेत हा तुमचा भागाकार आहे. मी इथे लिहितो कोशंट. कोशंट याला काय म्हणायचं, भागाकार. भागाकार मध्ये आपण इंडेक्स फॉर्मचं कोएफिशियंट फॉर्मचं इंडेक्स फॉर्म मध्ये कन्वर्जन करायचं. कसं करतो, तर शेवटची जी संख्या असते ती कॉन्स्टंट असते. त्याच्या पुढच्याला आपण काय देतो, एक्स देता, म्हणजे किती आलं हे, -2x आलं. त्याच्या पुढच्याला आपण काय देतो, x² देता, म्हणजे किती आलं, 1x² आलं. म्हणजे फक्त x² घ्या. बघा हे आणि हे कम्पेअर करा, आहे का सेम. x² -2x + 4 हे तुमचा भागाकार आहे. आणि बाकी किती आले, 0 आले. मग इथं आपण एवढ्या स्टेप केलतो आणि इथं काय घेतला, फक्त कोएफिशियंट घेतला आणि त्याची बेरीज वजाबाकी केला. मग हे सोपं आहे का ते सोपं आहे, इकडचं सोपं आहे. मग आपण आणखी एक याचं एक्झाम्पल घेऊ आणि मला तर तुम्ही सांगायचे कसं करायचं ते. 2 नंबरचा प्रश्न आहे. x⁴ -10 आहे आणि ह्याला मला डिवाइड करायचं आहे x - 1 ना, किंवा x - 2 घेऊ, 3 घेऊ, चला 3 घेऊ. सांगा काय करायचं. आधी याला इंडेक्स फॉर्म मध्ये लिहा. इंडेक्स फॉर्म मध्ये कसं लिहायचं, मग x⁴ पुन्हा 0x³ घ्यायचं, x³ किंवा इथे मी काय करतो, इथं 10x² घेतो, म्हणजे जरा वेगळा होईल प्रश्न. x³ आला, परत किती येईल, -10x² येते, परत किती असेल, +0x घ्या आणि +0 घ्यायचं. कॉन्स्टंट पण घ्यावं लागतंय, त्याच्यासाठी मी तिथे x² घेतला. ह्याला मला डिवाइड करायचे कशानं, x - 3. डिसेंडिंग ऑर्डर मध्येच असलं पाहिजे.
4 नंतर 3, 3 नंतर 2, 2 नंतर 1, 1 नंतर काहीच नाही. शेवटला कॉन्स्टंट नंबर असते. आता काय करायचं, एक उभी लाईन ओढा, एक आडवी लाईन ओढा आणि याच्यामध्ये लिहायचं काय, इथे लिहायचं याचा कोएफिशियंट, इथे 1 असेल, इथं 0, -10, नंतर 0 आणि परत 0 आणि ह्याच्या अपोजिट संख्या इथे घ्या. -3 च्या अपोजिट काय असेल, +3 आणि शेवटला ही पहिली जी संख्या आहे ती जशाच तशी इथे घ्यायची, काही का असणार. 1 असेल 1, 2 असेल 2, -3 असेल -3, काही का असणार ती तिथे घ्यायचं. एवढं आपलं मांडणी झाली. आता करत जायचं गुणाकार. किती येते बघ, 3 गुणिले 1 किती येते, 3. या दोघांची काय होणार आहे, इथं +3 × 1 किती येते, +3 येते. या दोघांची बेरीज होईल, 3 + 0 3 +3 येते. +3 × +3 किती येते, +9 येते. मग या दोघांची वजाबाकी होणार आहे, कारण मायनस प्लस डिफरंट साइन आहे, डिफरंट साइन असेल तर काय होते, सबट्रॅक्शन. मग दोघांची वजाबाकी करा, 10 मधून 9 गेले 1, मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस. मग आता या दोघांचा गुणाकार, प्लस इंटू मायनस मायनस, 3 × 1 = 3. या दोघांची बेरीज वजाबाकी होईल, 0 - 3 -3 येते. प्लस इंटू मायनस मायनस, 3 × 3 = 9. मग इथे किती येणार आहे शेवटला, -9 येते. येते का. मग हे जे शेवटला शिल्लक राहिलं हे तुमचं बाकी असेल. मग आता मला सांगा कोशंट किती असेल, कोशंट भागाकार किती, हे कॉन्स्टंट आहे, ह्याला द्यायचं x, ह्याला द्यायचं x² आणि ह्याला द्यायचं x³ म्हणजे काय असेल, x³ + 3x² - 1x - 3. हे आलं तुझं क्वेश्चन. ह्याला दिलं x³, ह्याला x², याला x, याला काहीच दिलं नाही, मी इथे लिहिलं. आणि रिमाइंडर किती असेल, बाकी किती, बाकी असेल तुझे -9. हे तुझं उत्तर आलं. झालं, तुझं सिंथेटिक डिव्हिजन संपलं इथंच.